नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवरती आपला व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट, की आपल्या गायी हिटवर कशा आणायच्या. 2 इंजेक्शन मी सांगितली होती. सगळ्यात पहिल्यांदा गायनारिच आणि दुसरा आहे वेटमेट. पण याचा वापर कसा करायचा आणि याचा डोस किती द्यायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, जोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत ना, की त्याचा डोस किती द्यायचा त्या इंजेक्शनांचा, तोपर्यंत गायी हिटवर येतच नाही. मी सुद्धा याचा वापर करून करून मित्रांनो दमलो होतो. पण मला ज्या टायमिंगला ह्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि ह्याचा डोस मला प्रॉपर माहीत झाला ना, त्या टायमिंगला आपल्या गायी सक्सेसफुल हिटवर आल्या आणि गाभण सुद्धा राहिल्यात. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बऱ्याचशा टायमिंगला काय होतंय, की गायी हिटवरच येत नाही. त्या वर्ष दीड वर्ष गायी आपल्या एक एक दीड लाखाची गायी आपली हिटवर येत नाही. आणि आपण पावडर चारतो किंवा इंजेक्शन देतो, त्याच प्रकारे गोळ्या सुद्धा चारतो, तरी सुद्धा गायी हिटवर येत नाही. मित्रांनो, काय नक्की प्रॉब्लेम हेच समजत नाही. आणि गायी विकायला गेलं तर आपल्याला माहिती आहे, की पार्टी गायी विकायची म्हटलं तर त्याला किंमतच नाही मार्केटमध्ये आता. म्हणून लाख दीड लाखाची गायी आपण 10-15 हजार रुपयाला विकतोय. मित्रांनो, आजची कंडिशन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, की गायी हिटवर काय येत नाही यावरती सगळ्यात महत्वाचा अभ्यास आहे, की काय केलं पाहिजे, की गायी हिटवर येत नाही. यावरती मी 90% व्हिडिओ बनवलेले आहेत, की नक्की प्रॉब्लेम काय होतो. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सगळ्यात जास्त तेच व्हिडिओ आहेत, की गायी हिटवर काय येत नाही. कारण गायी हिटवर येत नाही मित्रांनो, त्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येतात, भरपूर. असं नाही की फक्त तुम्ही इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या किंवा मिनरल मिक्सचर पावडर चालली म्हणजे तुमची गायी हिटवर येईल, असं मित्रांनो पॉसिबल नाही. पण तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या आहेत किंवा तुमची पावडर चालू आहे, म्हणजे मिनरल मिक्सचर पावडर चालू आहे, फॉस्फरसचे इंजेक्शन दिल्यात, कॅल्शियम व्यवस्थित आहे, खुराक व्यवस्थित आहे, तरी सुद्धा जर गाय जर हिटवर येत नसेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मित्रांनो काय आहे, की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गायचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे गायचं गर्भाशय हे समजून घेणं गरजेचं आहे. नक्की काम कसं करतं लक्षात असू द्या. गर्भाशयाच्या शेजारी ज्या ओव्हरी असतात गायच्या, त्या सगळ्यात महत्वाच्या असतात आणि त्यावरती आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो. त्यावरती जो माणूस किंवा काम करतो ना मित्रांनो, त्या टायमिंगला आपली गाय सक्सेसफुली हिटवर येते. कारण मित्रांनो, गायची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे ओव्हरीवरती अवलंबून आहे. आणि तेच पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहित पाहिजे, की ह्या ओव्हरीवरती नक्की प्रॉब्लेम काय झालाय. आता काय होतं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे, की 3 प्रॉब्लेम ह्या ओव्हरीवरती येतात गाय हिटवर न येण्यासाठी. एकतर ती ओव्हरी इनॅक्टिव्ह म्हणजे ती सुस्त झालेली असते, म्हणजे कामच करत नसते, बंद झालेली असते. त्यामुळे ती गाय हिटवर येत नाही, पहिला प्रॉब्लेम. जर दुसरा प्रॉब्लेम असेल फॉलिक्युलर सिस्टम म्हणजे गायच्या ओव्हरीवरती गाठ असेल फॉलिक्युलची, तरी सुद्धा गाय हिटवर येत नाही किंवा गाय हिटवर येते पण रिपीट होते, कंटिन्यू रिपीट होते मित्रांनो. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम काय आहे, की कार्पस लुटियम म्हणजे सीएल कार्प लुटियल सिस्ट जर तयार झालेली असेल तिसरी, तर गाय आपली हिटवरच येत नाही. सोड टाकत नाही, काय नाही, गाय हिटवरच येत नाही. तुम्ही किती जरी पावडरी चारल्या आणि किती जरी फॉस्फरसची इंजेक्शन दिली तरी गाय आपली हिटवर येत नाही मित्रांनो. कारण 3 प्रॉब्लेम ह्या ओव्हरीवरती कंटिन्यू येत असतात मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की गायनारिच आणि वेटमेट याचा वापर करायचा. आता हे इंजेक्शन नक्की काय करतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो, की आणि याचा डोस किती द्यायचा. लक्षात असू द्या, की ह्याच्या आधी तुम्ही गायनारिच आणि वेटमेटचा डोस दिला असेल, पण त्यानं काम केलं नाही. का केलं नाही? कारण तो डोस मित्रांनो तेवढा तुमचा त्या गायीसाठी बनलेलाच नाही. लक्षात असू द्या. लक्षात असू द्या, ज्या टायमिंगला तुमच्या गायी वर्ष दीड वर्ष जर खाली जर असतील, म्हणजे गाय जर हिटवरच येत नसेल ना, तर आपल्याला डोस हा वाढवावा लागतो. आणि बऱ्याचशा गोठ्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो, की डोस का वाढवायचा? म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल, की जास्त डोस दिल्यानंतर गायींमध्ये काही हार्मोनल इनबॅलन्स होतात का? किंवा हार्मोन बिघडतात का? किंवा गायीला प्रॉब्लेम होतो का? लक्षात असू द्या मित्रांनो, तुमची गाय जर वर्ष दीड वर्ष जर खाली राहिली आणि तुम्ही जर ह्याचा विचार करत असाल, हार्मोनस इनबॅलन्स होत असतील किंवा गाय हिटवर येणार नाही, तर लक्षात असू द्या, की तुमची गाय ती परत हिटवरच येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं ही डोक्यातनं काढून टाका. तुम्ही जर दीड वर्ष जर गाय जर ती खाली सांभाळली आणि तुम्ही जर ह्या लहान गोष्टीसाठी जर भीत असाल, तर तुम्ही ती गोष्ट काढून टाका. तुमची गाय हिटवरच येणार नाही सगळ्यात पहिल्यांदा. आणि हे इंजेक्शन आहेत मित्रांनो, हार्मोनल इंजेक्शन आहे ती. याचा साईड इफेक्ट असा गाय तुमची दगावण्याचा किंवा गायीला काय प्रॉब्लेम येण्याचा असा काही होत नाही. मी स्वतः गोठ्यामध्ये त्या इंजेक्शनाचा वापर केलेला आहे गायींवरती. अजूनपर्यंत माझ्या गोठ्यावरती हा प्रॉब्लेम आला नाही. पण प्रॉब्लेम कधी येत होता मित्रांनो, ज्या टायमिंगला मी हा डोस कमी प्रमाणात देत होतो, त्या टायमिंगला नक्कीच प्रॉब्लेम येत होता. त्या डोसचा काही सुद्धा रिझल्ट माझ्या गोठ्यावरती आलेला नाही.
आता याचा डोस किती द्यायचा हे अगोदर काय करायचं मित्रांनो, की जर आपल्या गाईला जर मिनरल मिक्सचर पावडर जर चालू नसेल, मिनरलची पावडर जर चालू नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा ती चालू करायची. गाईला सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम पावडर चालू करायची आणि गाईचं डिवॉर्मिंग करून घ्यायचं. ह्या 2 गोष्टी पहिल्यांदा स्टार्ट करा मित्रांनो. आणि 8 दिवसानंतर आपल्याला ट्रीटमेंट करायची. कारण मित्रांनो, तुमच्या गाईचं जर डिवॉर्मिंग केलेलं नसेल आणि तुमच्या गाईला जर मिनरल मिक्सचर पावडर जर चालू नसेल, तर ह्या इंजेक्शनाचा रिझल्ट तुम्हाला 0 भेटणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा डिवॉर्मिंग करा आणि पावडर चालू करा. आणि 8 दिवसानंतर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला द्यायचंय गायनारिच. 5 ml द्यायचं मित्रांनो. लक्षात असू द्या, 2 ml, 2.5 ml, 3 ml अजिबात द्यायचं नाही. डायरेक्ट 5 ml चा डोस द्यायचा मित्रांनो गायनारिचचा देताना. आता तो कसा द्यायचा मित्रांनो, लक्षात असू द्या, 2.5 ml चं 2 डोस करायचं आणि दोन्ही साईडला मारायचं. म्हणजे पाठीमागे जर मारत असाल तर पाठीमागे द्यायचं डॉक्टरांकडून मित्रांनो. आणि जर मानमध्ये द्यायचं असेल तर मानमध्ये देऊ शकता आपण. म्हणजे 2.5 ml चं 2 डोस द्यायचं मित्रांनो, दोन्ही साईडला 2.5 ml चं गायनारिचचं. लक्षात असू द्या, गायनारिचचा पहिल्यांदा डोस द्यायचा आहे, वेटमेटचा नाही. पहिल्यांदा गायनारिचचं 2.5 ml चं डोस द्यायचं त्या गायला. 5 ml चा 5 ml चा डोस द्यायचा मित्रांनो. त्यानंतर डॉट मित्रांनो 8 दिवसानंतर 8व्या दिवशी आपल्याला वेटमेटचा 4 ml चा डोस द्यायचा. म्हणजे 2 ml एका साईडला आणि 2 ml एका साईडला. सेम जसं गायनारिचचा दिला त्याच प्रकारे 4 ml द्यायचं मित्रांनो वेटमेटचा. गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, तिथून पुढं 3ऱ्या दिवशी आपली गाय हिटवर येणार आहे. 3ऱ्या दिवशी गाय हिटवर येणार म्हणजे येणारच. आता हे इंजेक्शन कसं काम करतं लक्षात असू द्या. जर सगळ्यात पहिल्यांदा गायनारिच काय काम करतं, की जर आपली जर ओव्हरी ही इनॅक्टिव्ह असेल, म्हणजे काम करत नसेल, तर ती सगळ्यात पहिल्यांदा काम करायला सुरुवात करते. जर ओव्हरीवरती जर फॉलिक्युलर सिस्ट तयार झालेली असेल, तर ती फॉलिक्युलर सिस्ट फोडण्याचं काम करते ओव्हरीवरचं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ओव्हरीवरती जर फॉलिक्युलर सिस्ट असेल, तर ती फॉलिक्युलर सिस्ट आपली निघून जाते. जर फॉलिक्युलर सिस्ट नसेल, तर ओव्हरी इनॅक्टिव्ह असते, ती ऍक्टिव्ह करण्याचं काम करते. म्हणजे दोन्हीपैकी काही ना काही रिझल्ट आपल्याला इथं भेटतोय. आता 8 दिवसानंतर जर मित्रांनो फॉलिक्युलर सिस्ट असेल, तर फॉलिक्युलर सिस्ट जाऊन ह्या 8 दिवसामध्ये कार्पस लुटियम लुटियल सिस्ट तयार होते तिथं. आणि लुटियल सिस्ट तयार झाली मित्रांनो, तर आपल्याला हे वेटमेट काम करतं. तिथं वेटमेट काय करतं, हे लुटियल सिस्ट हे घालवण्याचं काम करतं. जसे लुटियल सिस्ट हे जाते मित्रांनो, म्हणजे कार्पस लुटियम हे जातं निघून तिथून, की लगेच तुमची गाय 3ऱ्या दिवशी हिटवर यायला सुरुवात होते. म्हणजे 3ऱ्या दिवशी हिटवर येते. समजा मित्रांनो लुटियल सिस्ट जर नसलच झाली, तर हे इंजेक्शन काही काम करत नाही. तुमची गाय तरी सुद्धा 9व्या ते 10व्या दिवशी तुमची गाय हिटवर येते. म्हणजे असं नाही की इंजेक्शन दिलंय आणि समजा शिस्ट तयार नाही झाली, म्हणजे गाठ तयार नाही झाली, तर काही गुरांमध्ये प्रॉब्लेम होईल. काही सुद्धा होत नाही मित्रांनो. जर गाठ असेल तर ती गाठ निघून जाते, नसेल तर काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. तरी सुद्धा एका कोणत्या ना कोणत्या एका इंजेक्शनाचा रिझल्ट भेटतो आपल्याला. आणि मी सेम कंडिशन माझ्या ह्या गोट्यामध्ये वापरली. पहिल्यांदा मी दिलं मित्रांनो गायनारिच दिलं आणि नंतर मी दिलं वेटमेट दिलं. सेम मित्रांनो जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या प्रकारे दिलं. तर आज माझ्या गायी गाभण आहे त्या. कारण मी जोपर्यंत रिझल्ट येत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत व्हिडिओ बनवत नाही. आणि डोस हा नेहमी जास्त द्यावा लागतोय. कारण काय होतं मित्रांनो, कमी डोसमध्ये ह्या सिस्ट ज्या गाठी तयार आहेत ना, त्या निघून जात नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या गाठी जर तयार झालेल्या असतील, फॉलिक्युलर सिस्ट आणि लुटियल सिस्टच्या जर गाठ जर तयार झालेली असेल ना मित्रांनो, कार्पस लुटियम, तर ह्या गाठी ओव्हर डोस द्यावा लागतो त्या गायीला गायनारिचचा आणि वेटमेटचा, तरच त्या गाठी निघून जातात. नाहीतर तुम्ही जर 2 ml 2.5 ml जर देत बसला ना मित्रांनो, तुम्ही वर्ष काय 2-2 वर्ष जर तुम्ही जर ट्रीटमेंट केली ना, तरी सुद्धा गायी हिटवर येणार नाही. त्या ही गॅरंटी देतो. मी सुद्धा ह्याच्या आधी 2-2 3-3 ml दिलं होतं, माझ्या गायी हिटवर आल्या नाहीत. ज्या टायमिंगला मी डोस वाढवला, व्यवस्थित टायमिंगवरती डोस दिला, त्या टायमिंगला मित्रांनो गायी हिटवर आल्या. आणि जो प्रॉब्लेम येत होता ना गोट्यामध्ये गायी हिटवर येत नाही, त्या तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.